मंगळवेढ्यामध्ये मी हरलेलो आहे. मला हे नाही सांगता येतं की हे काय फ्लेवर आहे. चोखा मेळ्याची समाधी भर चौकात मुस्लिम समाजाचे संत एकदम खेडेगावातली मस्त आहे, पेशव्यांची नाही. मी बनवलेली नवीन डिश खतरनाक आहे. दादा आपण पुढे आलोत. आपण आलोय संतांच्या भूमी मंगळवेढ्यात. मंगळवेढ्यात आपल्या मागे काय आहे? आपल्या मागाई चोखोबांची समाधी चोखा मेळांची. श्री संत चोखा मेळ्याची समाधी भर चौकात. काय करायचं आता, दुर्दैव आहे. चोखा मेळांसारखा महान संत होऊन गेला नाही. हो, इथं पुढं किल्ला आहे चोखा मेळा. त्या किल्ल्याचं काम काय करत असताना अपघात घडला तिथं नाईलाजानं. आणि असा अपघात घडला की त्या अपघातात जितकी काही लोक होती त्या सगळ्या लोकांचा जीव जाऊन सगळ्या हाडासहित चेंदामेंदा झाला. बापरे. असा अपघात घडला. म्हणजे संत असून देखील ती मेहनत करून खात होती. अच्छा. प्रवचन तर ती कधी करायचीच, पण तरी देखील ती मेहनत करून खात होती. नामदेवांना कळलं पंढरपूरला की चोखा मेळांचा असा असा अपघात झालाय. पण चोखा मेळा कोण आहेत ऍक्च्युली कारण सगळं चेंदामेंदा झालं ना. मग आले इथं नामदेव संत नामदेव महाराज बघितलं सगळं हे केलं. मग परत गेले विठ्ठलाकडे की अरे विठ्ठला तुझा एवढा मोठा निस्सिम भक्त आज तुझ्या समोरून गेलाय, त्याची समाधी बांधायची पण आम्हाला कळत नाही तू कोण आहे. मग विठ्ठलांनी त्यांना असा दृष्टांत दिला की हाड उचलायचं तुम्ही कुठलंही, ते हाड कानाला लावायचं. ज्या हाडातून विठ्ठल नामाचा घोष येईल ती माझी चोख्याची समाधी. तसं नामदेव महाराज त्यांनी स्वतः नाही सगळ्याला ऐकवलं की बघा असा भक्त आहे. आणि विशेष एक सांगतो, हे संत दलित कुटुंबातले होते त्या काळात. म्हणून तुम्हाला विठ्ठलाचं कौतुक म्हणजे आहे. जरी चोखा मेळांची जन्मभूमी मंगळवेढा नसली तरी त्यांची कर्मभूमी मंगळवेढा होती. त्यांचं पूर्ण कुटुंब त्यांच्या जाण्यानंतर संत परंपरेला हे झालं, प्राप्त झालं. आणि म्हणूनच आपण सुरुवात इकडनं इथून करतो. दादा मंगळवेढ्यामध्ये काहीतरी खायला मिळेल असं तुम्ही बोललो आहात. हो, पण असं काहीतरी दिसेल हा. हे मला वाटलं नव्हतं. मंगळवेढ्यामध्ये मी वेळा नाही होणार ना खाऊन. आता ते तुम्ही ठरवायचं, तुम्ही सांगायचं. हे काय दादा? हा रगडा पाव. रगडा पाव. हा भेळ. आणि भेळ पण हा रगडा म्हणजे असं वाटतं की खूप रस्सा आहे कुठला तरी. रंग तर भारी दिसतोय एकदम. आणि पाव पण मला किती वेगळा दिसतोय. रगड्याचाच पाव आहे स्पेशल. बापरे, दिसतो तर म्हणजे खतरनाक. लाल भडक माल कडक. किती फ्लेवर लागले आता? 25. माझ्या तोंडात 25 फ्लेवर आले. ही डिश मध्ये कशी आहे? तो राजपाला एक देतो ना एक्सप्रेशन, असं वेगळे की एक्सप्रेशन कळत नाही की काय आहे, की गोड आहे नाही तिकडे हेच खारट आहे नाही एक आहे. जिभेला चव आली आहे. लाल सुटली का आता? आजारी माणसाने खावी डिश अशी आहे ही. उठून उभा राहील तो. तर तरी येईल. बापरे, हा काय एवढी चव कशी काय? सर्वात पहिली लागते आंबट, मला लागतं टमॅटोचा चव, मला लागते गोड, मला लागते तिखट, मला लागते खारट, मग तुमची लागते. आता भेळ खाऊन बा. मग नाही मी नाही भेळ खाते, मला हेच खायचंय. नाही एक बाईट ह्याची आणि एक ह्याची खावा. असं हे खाऊ आणि मग भेळ टाका तोंडात. वाव, ही भेळ एवढी सिंपल वाटायची समोर. भेळ इज नेसेसरी फॉर दिस डिश. आता आपण नुसती बेगूया. वाव, त्यात सर्वात डॉमिनेटिंग कुरमुरे आहेत एकदम. जेवढी ही भयंकर फ्लेवरने भरलेली आहे तेवढी सिंपल गोड, लाईट आहे, थोडी तिखट. म्हणजे हे जे म्हणाल ना की हे थोडंसं घ्या आणि मिक्स करून खा. हे मॅडनेस आहे. हे मंगळवेढा आहे जे वेडा करून टाकते. अरे मंगेश तुला प्लीज. रगडा बनवायला स्टार्ट केला असेल त्यांनी मोठ्या भांड्यात, तो करून 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 तो छोटा होता ना, मुरलाय मुरून. नॉट फॉर द फेंट हार्टेड. पण खूप टेस्टी आहे. तू काय टेस्ट सांग. काय माहिती यार. एक्सप्लेन करतायत ना पण भारी आहे म्हणून. हे बघ आम्हाला सांगतात नाही काय आहे, पण आम्हाला माहिती आहे की चांगलं आहे म्हणून संपलं. बघा मी एवढं सांगू शकतो, याला मिळतो ऑफिशियल गोल्डन थम्स अप. पण मी हरलो की जाऊ सांगायला काय आहे. आमची जिरली मंगळवेढ्यामध्ये मी हरलेलो आहे. मला हे नाही सांगता येतं की हे काय फ्लेवर आहे. महेश रावसाहेब वाकरकर. आता मी तुमचा रगडा खाल्ला, त्याची मी चव सांगूच शकलो नाहीये. मी गेली
1.5 वर्ष हे करतो आहे आणि मी लोकांना बरोबर सांगतो की चव कशी आहे, पण ह्याची चव काय आहे सांगा, तुम्ही सांगा. ह्यात वाटाणे असते ती, वाटाणे वाटाणे डाळे असते 4-5 नमुने, 4-5 डाळ्या आणि आणि पालक असते, पालक पुदिना असतं, असते, तूप पुदिना असते, असतं, तूप असतं आणि काय असतं, तिखट चिंच. तिखट असतं, चिंच असतं. बापरे, मी बोलतो ना 25 जे मी चवी बोलतो ना 25 प्रकारच्या गोष्टी लागतात आतमध्ये. तुम्हाला वाटलं का याच्यात पालक बिलक असेल? पुदिना याच्यात. तुम्ही आणि तुम्ही सांगा. प्लीज तुम्ही या आणि मी कमेंट करून सांगा की हा फ्लेवर जो एक्सप्लेन करेल ना तो नेक्स्ट एपिसोड आमच्यावर करतो OMC चा. जो कोणी इथे येऊन मंगळवेळाचा हा आयटम जगदंबा भेळचा रगडा पाव खाऊन त्याची चव सांगू शकेल, तो आमच्यावर करणार आहे OMC चा नेक्स्ट एपिसोड. येस, माय प्रॉमिस. भेळ एकदम मस्त, कुरमुरे एकदम मस्त, छान मोठे मोठे कुरमुरे, मोठे मोठे एकदम. काय ज्यूस जायचो का कॅप्चर केलेला आहे, चोक केलेला आहे, कांदा टोमॅटो मसाला गोड तिखट दोन्ही आहे. सगळं आहे. पण दोन्ही चव लहान मुलाला पण आवडते असे आहे, ज्याला माझ्याकडनं मिळते ऑफिशियल सिल्वर थम्सअप. आणि त्या बशा पण आहे काय मस्त विंटेज स्टाईल एकदम. अशी बशी असली की समजायचं काहीतरी टेस्टी मिळते. हो, अशी बशी असेल ना तर खुशी खुशी खा. चला दादा, आता आणि निघूया, आता इथे वेळ व्हायला होईल. काय सुंदर जागा आहे ही, एकदम छोटीशी, कुठे कोणाला समजणार पण नाही, पण कान्होपात्राचं मंदिर आहे. तुमचा आवडता अभंग सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे बघा ना, नको देव राया अंत असा पाहू, ही जी अभंग आहे, हा जो अभंग आहे तो कान्होपात्राने लिहिला होता. कान्होपात्रांचं हे मंदिर आहे ऍक्च्युली, पण कान्होपात्रांची समाधी विठ्ठलाच्या मंदिरात आहे. पण कान्होपात्र कसे काय विठ्ठलाचे भक्त? काय झालं होतं, कान्होपात्रा पहिल्यापासून लहानपणापासूनच विठ्ठलाच्या भक्त होत्या, लहानपणापासून. अच्छा. आणि कान्होपात्रांची आई विजापूरच्या बादशाहच्या दरबारात नर्तिका म्हणून होती. का आईची इच्छा होती की मुलींनी पण नर्तिका झालं पाहिजे, त्या राजाला शरण गेलं पाहिजे. पण ती म्हणत होती की नाही, मी माझ्या विठ्ठलाला सोडून मी माझ्या विठ्ठलाच्या भक्तीतच मी सगळं काय असेल ते करणार. ज्या वेळेस कान्होपात्राला कळलं की आता माझी आई त्या विजापूरच्या बादशाला मला सुपूर्द करणार आहे, त्यावेळेस कान्होपात्रा इथून विठ्ठलाच्या मंदिरात गेल्या, पाया बिया पडल्या आणि विठ्ठलाला म्हणले की विठ्ठला, माझ्या आईने असा असं निर्णय घेतलेला आहे, पण मला तुला सोडून कुठं जायचं नाही, मला तुझ्या जवळ जागा दे. आणि विठ्ठलाने ती केलं, त्यांना तिथे जागा दिली. आज सुद्धा कान्होपात्रांची समाधी झाडाच्या रूपात विठ्ठलाच्या मंदिरात आहे. म्हणजे अगोदर कान्होपात्राचं दर्शन घ्यायचं आणि मग विठ्ठलापर्यंत जायचं. अच्छा. म्हणजे इतकं देवानं त्या भक्ताला सिक्युअर ठेवलं की तुला काही सुद्धा होणार नाही. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो मी, तर कान्होपात्राच्या आईला वाटलं की का आपली मुलगी इतकी भक्ती करते, फक्त कान्होपात्राने आईला सांगितलं की तू एकदा विठ्ठलाची भक्ती करून बघ, तुला कळेल माझा देव काय, मी का त्या देवाला इतकं मानते. म्हणली नाही नाही, मी देव बिव काय ह्या जगात नसतो आणि मी कुणाला मानणार नाही. पण आता शेवटी आई आहे, आईचं काळीच पितळ. आई म्हणली ठीक आहे, मी विठ्ठलाला जाऊन बघते काय. तिला इतका स्वतःच्या सौंदर्याचा गर्व होता कान्होपात्राच्या आईला, की माझ्या इतकं सुंदर नाजूक ह्या जगात कुणी नाही, कुणीच होणार नाही. अच्छा. ज्या वेळेस त्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी गेल्या तर त्यांची इच्छा सुद्धा नव्हती म्हणे विठ्ठलाकडे बघायची. अच्छा. कारण मी इतकी सुंदर आहे, माझ्यापेक्षा सुंदर कुणी असू शकत नाही हा त्यांच्या. पण त्यांना ते कळलं होतं की विठ्ठल किती सुंदर दिसतोय, म्हणून त्यांनी विठ्ठलाकडे बघितलंच नाही. मग ज्या वेळेस पायाला हात लावायची वेळ आली, पायाला असा हात लावला की हे बोट दिसते, हे बोट फक्त लागल्या ते विठ्ठलाची मूर्ती अशी दबली गेली. त्यावेळेस तिचा गर्व हरण झाला आणि तिला कळलं की ह्या जगात विठ्ठला इतकं सुंदर आणि नाजूक आणि परोपकारी व्यक्ती कुणीही नाही. त्या दिवसापासून विठ्ठलाची भक्ती करायला कान्होपात्राची आईने देखील सुरू केलं. तिने सुद्धा सुरू केलं, तिचा गर्व हरण झाला. अरे दादा, आता मी हे सगळं बघतोय मंदिर, आता हे पण बघा ना कसं एका घराच्या बरोबर मध्ये, आणि ते पण कोणी दिलंय, ह.भ.पा. राहीबाई दगडू कवडे यांनी 1977 साली स्वतःच्या खर्चाने हे मंदिर उभारलंय. आणि मला महिलाच होत्या बघा. आणि मला काय हा पॉइंट म्हणायचं ना की एवढे महान संत या जमिनीवरती येऊन गेले आणि त्यांची मंदिरही मला अशी कुठेतरी चौकात दिसत आहेत, कुठेतरी घराच्या बाजूला दिसत आहेत. एक तर मला ते ओळखता पण नाही आलं असं ठिकाणी आहे. तर ह्याचं काहीतरी तुम्हाला वाटत नाही काहीतरी झालं व्हायला पाहिजे खूप, म्हणजे हे आहे. कारण आपण संत परंपरा एवढं महाराष्ट्राला म्हणतो, पण जिथे संत होते, संतांची पंढरी ज्याला म्हणतो, काय कसं त्यांना आपण म्हणजे ठेवलंय, हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे मला वाटतं. कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल.
दादा आपण एका दर्गाजवळ का आलो? कारण त्या काळात मुस्लिम समाजाचे देखील संत होऊन गेलेले, मुस्लिम समाजाचे संत होऊन गेलेले, जे अगदी शुद्ध मराठीत प्रवचन करत होते, प्रबोधन करत होते. हे आता प्रवचन आपण प्रबोधन आलो- करत होते. हा, हे आता आपण आलो लतीफ बाबांच्या दर्ग्यात. अच्छा. लतीफ बाबांना त्या काळात खूप वारकरी संप्रदायात मान होता. कसा मान होता, कशावरून ओळखायचं ते सांगतो मी. संत तुकाराम महाराजांनी देखील यांचा स्वतःच्या केलेलं आहे. अभंगात वर्णन केलेलं आहे. हा. ते म्हणतात की पवित्र ते कुळ, पावन तो वंश, जेथे हरीचे दास जन्म घे. आणि त्या ओळीत मग ते लतीफ बुवांचा उल्लेख करतात. किमान 300 ते 350 वर्षापर्यंत प्रचंड मान होता. एवढा मान होता, इतक्या वर्ष इतकं त्यांना मानलं जायचं. पण आता कालांतरानं तो प्रभाव कमी होत गेला. तर बघा, तुम्ही विचार करा, दलित असतील, ब्राह्मण असतील, शैव, वैष्णव, मराठा, ही म्हणजे प्रत्येक धर्मातील, इवन मुस्लिम धर्मातील देखील संत वारकरी संप्रदायात होऊन गेलेत म्हणल्यानंतर विठ्ठल किती सगळ्याला आपलंसं करून घेत असेल. विचार करा. प्रत्येक धर्मातला माणूस संत आहे. आणि ही गोष्ट फक्त आणि फक्त विठ्ठलाच्या चरणीच दिसते. आणि आता आपण पण बघतो OMCच्या माध्यमातून आपण उदाहरण आहोत. कारण आपण त्या हरीचे, विठ्ठलाचे दास आहोत. हो, खरं आहे. म्हणजे मला OMCचं पण हे आवडतं ना, की एक मराठा, एक दलित, एक धनगर समाजाचा, आणि एक तो आमचा ब्राह्मण, सगळे जण आपण आणि माझी बायको कोळी, हा. सगळे एकत्र सगळे येऊन एकत्र येऊन कंपनी आपण- फॉर्म झाली. जसंच हे आपलं विठोबाची कारण आपण विठोबाचे भक्त आहोत, निस्सीम भक्त आहोत. genuine. जे काही करतोय, करून घेतोय, तो तिथं बसलाय हो, विठोबा. ती सगळी विठ्ठलाची कृपा आहे, हे तर मी म्हणतोच. आणि त्यासाठी मला जेव्हा मी विठ्ठलासाठी काही करत असतो ना, तेव्हा मला ऑलवेज स्पेशल फील होतं की काहीतरी आपलं काहीतरी करतोय मी. येस, म्हणून बोला पुंडलिक वरदा हरी हरी विठ्ठल, विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय. दादा आता कुठला पुढचा स्पॉट? आता आपण आलोय दत्त स्वीटला, बासुंदी स्वीट्स. खायला. बासुंदी खायला बासुंदी. जसं नरसोबाच्या वाडीला बासुंदीचं कल्चर आहे वेगळं, तसं मंगळवेढ्यात सुद्धा बासुंदीचं कल्चर आहे. कारण इकडे आहेत पंढरपूरच्या म्हशी. Yes. दादा, ही बासुंदी मला जरा अशी पातळ वाटते, पातळ. पिऊन बघा. पिऊन बघू. येस. एक तर मलाही भरपूर दिसतं याच्यात. मलाही मस्त आहे. बाप गोष्ट काय याचं टेक्स्चर मस्त आहे. एक नंबर मला टेक्स्चर आहे. पण माटी जरा गोड आहे. तुम्हाला गावचे लोक गोड खातात असं वाटतं? गोड खातात इकडच्या भागातले लोक गोड खातातच. हो ना, कारण मी चहा पण बघितली, यांचं गोड कॉफी असतं, सगळं गोड असतंच. हो. आणि शुगरचं प्रमाण इथे या साईडला जास्तच आहे. तर रॅन्डमली तुम्ही कुठल्याही घरात गेला, तुम्हाला एक मला कप चहा प्यायचा हा. तर तो देखील तुम्हाला गोडच भेटणार. असं नाही की तू ओळखीचा आला परकाला, अजिबात नाही. सो टेक्स्चर खूपच सुंदर आहे. मलाईची क्वालिटी खूप रिच आहे. तुम्हाला कळतं की इकडच्या देशी म्हशीचं म्हशीचं दूध आहे. हो. आणि त्याच्यासाठी बनलेलं आहे. फक्त माझ्यासाठी गोड आहे. जरा गोड झाली, बाकी काय नाही. बाकी खूप सुंदर. थम्सअप त्याचं माझ्याकडे मिळतं ऑफिशियल डबल थम्सअप. म्हणजे जर तुम्हाला छान काहीतरी असं स्वीट खायचंय, गोड खायचंय, हो. तर तुम्हाला हे ऑप्शन आहे. तर आधी हे डोक्यावरती घेऊन विकत होते. पंढरपूरवरनं मंगळपेढ्यावरनं पंढरपूरला जायचंय. आणि आता ह्यांना दुकान उघडून 40 वर्ष झाली आहेत. त्यामुळे एकदम ऑथेंटिक जागा आहे, एकदम जुनी जागा आहे. मलाईची क्वालिटी एक नंबर आहे. बासुंदी मस्त गोड गोड आहे. गोड गोड. ज्यांना कोणाला ती स्वीट टूथ असतो, हो, त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट. एकदम परफेक्ट आहे, एकदम परफेक्ट. माझं म्हणणं संध्याकाळी दुपारचं खायला या. दुपारचं खायला कारण संध्याकाळी काय होईल, संध्याकाळी घाल आणि मला झोपून जाल. हा. त्यामुळे दुपारी या, ॲटलीस्ट जरा फिरून फिरून जरा जेल हो. थंड असते आणि घट्ट बी असते. घट्ट पण असते. हा, दुपारच्या वेळी यायचं. दुपारच्या वेळी का एकदम परफेक्ट लागणार तुम्हाला. कुंदा घेऊया आता. कुंदा एवढा घट्ट आहे ना, हे बघा आता गंमत करतो. गंमत कुंदा केवढा घट्ट आहे याचं उदाहरण हे आहे. चमचा उभा राहिला कुंद्यामध्ये, असा पण आडवा पण आलाय बघ. म्हणून कसं ओळखायचं अजून पडतोय का कुंदा? गरम गरम आहे, चिकट आहे रे. खवाय हवा जो त्यांनी घोटलाय ना, त्याला लाकडा भट्टीत गेलाय. जो काय घोटलाय त्याला, माय गॉड. हे एवढं चिकट कुंदा मी नाही खाल्ला. तशी आपण इकडे कुंदा खाल्लेला कुठे, सोलापूरच्या रस्त्यावरती, हो, जयशंकरला. पण तो कुंदा आणि हा कुंदा
या कुंदाचा फ्लेवरच वेगळा आहे. टोटल डिफरंट. तुझं कॅरेमल झक मारतो. जे कॅरेमल काढतात ना आणि टाकतात कॅरेमल, व्हॅनिला आईस्क्रीम आणा, व्हॅनिला आईस्क्रीम, व्हॅनिला आईस्क्रीम आणि हा कुंदा त्याच्यावरनं डायमंड टम्स बोलते माय गॅरंटी. तर आता मी इथे एक लोकल ब्रँड आहे जस्ट टेक, त्याचं मी आईस्क्रीम आणलेलं आहे, व्हॅनिला आईस्क्रीम आणि हा कुंदा. मला वाटतं हे मी इन्व्हेंट केलेलं नवीन स्वीट डिश आहे मंगळवेड्यातलं. हे बघा, व्हॅनिला घ्या, कुंदा घ्या, व्हॅनिला आणि कुंदा मिक्स. मी बनवलेली नवीन डिश खतरनाक आहे. इथे येऊन खाण्यालाच मजा आहे. ऑफकोर्स. एक ते कुंदा आहे ना, ते कम्प्लिटली बाप क्वालिटीचं इक्लेअर चॉकलेट आहे. बाय द वे, इक्लेअर हे ब्रँड नेम नाहीये, इक्लेअर ही कॅटेगरी आहे. इक्लेअर ही स्वीट डिशची कॅटेगरी असते आणि हे ते इक्लेअर आहे बाप क्वालिटीचं. महाराष्ट्र काय नाव द्यायचं? कुंदाविला, कुंदावला, कुंदिवनीला, विनील कुंदा, कुंदिवनीला. कमेंट करून सांगा या डिशला पण काय नाव द्यायचं. तुम्ही जे तसं ज्याच्या कमेंटला सर्वात जास्त लाईक असतील ते नाव आपण या स्वीट डिशला देऊन टाकू. आणि आपण यांना विनंती पण करू तेच नाव ठेवायचे हो. या डिशला. आणि ते आईस्क्रीम पण ठेवतील मग तुम्ही नाव व्यवस्थित ठेवलं. माझ्याकडनं या कुंदाला मिळतोय ऑफिशियल डबल गोल्डन थम्सअप. येस. माझ्या इन्व्हेन्शनला तुम्ही सांगा, हा, आम्ही तुम्ही दादा तुम्ही येऊन ट्राय करा इथे हा. आणि तुम्ही सांगा ह्याला तुमच्याकडनं कुठला थम्सअप मिळतोय या माझ्या इन्व्हेन्शनला. मस्त ऑफिशियल मस्त. ऑफिशियल मस्त आम्ही दादा इन्व्हेन्शन. तर आपण आता आम्ही दादा किल्ल्यात आलोय. किल्ल्याच्या हा किल्ल्याच्या आतमध्ये आता सरकारी ऑफिस झालेलं आहे. तर हे दुसरा पुलकेशी राजा चालुक्य, त्याची उपराजधानी होती. ही हा राजा कधीचा म्हणजे 1000 ते 1200 वर्षापूर्वीची उपराजधानी होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून. हा, अशी तुम्हाला आठवण सांगणार आहे मी. लिंगायत धर्माची स्थापना या ठिकाणाहून झाली. लिंगायत धर्माची म्हणतोय, लिंगायत धर्माची स्थापना या भूमीतून झालेली आहे. बापरे, कुणाला वाटेल खरं नाही. तर लिंगायत धर्म इथून स्थापन झालेला. महात्मा बसवेश्वर या ठिकाणी 20 ते 22 वर्ष राहिला होते. दादा मला एक सांगा, सगळे संत लोक इथे का राहिला होते? कसं होतं, त्यांना देवाच्या जवळ पण जास्त राहायचं नव्हतं, देवाच्या लांब पण जास्त राहायचं म्हणून नव्हतं. पंढरपूर आणि काम करत करत कर्मभूमी पण आपली त्यांना ठेवायची होती आणि हे पण करायचं होतं. त्यामुळे लिंगायत धर्म इथं स्थापन झाला. मग वयाच्या 8व्या वर्षी महात्मा बसवेश्वरांनी घर सोडलं त्यांचं. ते कर्नाटकचे रहिवासी आहे तिकडचे. मग ते घर सोडल्यानंतर म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं, मुंज करायला त्यांना घेऊन चालले घोड्यावरून हे करून. तर ती म्हणली की माझी का मुंज करताय, मला पण बहीण आहे, माझ्या बहिणीची. म्हणजे जेंडर इक्वेलिटी, म्हणजे इतकी जेंडर इक्वेलिटी त्या काळात त्या माणसाने. वय वर्ष किती होतं? 8 वर्षाचा मुलगा म्हणतोय. घर सोडून गेले. त्यांच्या मामाला कळलं की कुठं तर आपला गेलेला आहे भाचा. ते त्यांना घ्यायला हुडकत गेले. ते कुठल्या एका मठात बसले होते. तिथून आणलं त्यांनी. त्यांचे मामा या ठिकाणच्या किल्ल्यावर लेखनिक म्हणून ह्या आपण थांबलोय त्या किल्ल्यावर. त्यांचे मामा पण एकदम इमानदार, कामाला एकदम पंक्च्युअल माणूस. तसाच त्यांचा भाचा पण झाला. त्यांच्या ह्याला आवडलं राजाला. त्यांना पण परत कामावर ठेवलं, त्या मामाच्याच जागेवर ठेवलं कामाला. मग इतका चांगला राज्यकारभार चालत होता. भारतातली पहिली लोकसंसद मंगळवेढ्यात इथं झालेली, की जी डॉक्युमेंटेड आहे. मी काय माझ्या मनाने सांगत नाही, जी डॉक्युमेंटेड आहे. सगळ्याला, सर्व धर्माला एका ठिकाणी गोळा करायची, कुणालाही भेदभाव करणे, स्वतः ब्राह्मण असून. इतकी लोक त्याकाळी ब्राह्मण असून हे खूप महत्वाचं. इतकी लोक त्यांच्यावर आघात करत होती. मग शेवटी त्यांनी राजाला सांगितलं की हा माणूस, म्हणजे राजाचे कान भरले त्यांनी, की हा माणूस आपलं सगळं डिस्टर्ब करतोय. हे कोण बोललं? आसपासची ज्या लोकांना बघवलं नाही, अशी लोक असतात आसपास, त्या लोकांनी त्यांना इथून बेदखल केलं. मग बेदखल झाल्यानंतर त्यांच्या हातात काही ताकदच राहील नाही ना. मग शेवटी लोकांनी परत चालू केलं, तू मंदिरात येऊ शकत नाही, तू देवाची पूजा करू शकत नाही. ब्राह्मणच होते ना, इतर धर्माच्या लोकांना ते अन्याय चालू केला त्यांनी. म्हणून त्यांनी लिंगायत धर्म स्थापन केला. आणि लिंगायतचा अर्थ त्यांनी असा सांगितला की तुम्ही कधी बघा कुठल्याही बसवेश्वरांच्या मूर्तीला गळ्यात लिंग असतं. जर देवाला तुम्हाला जाऊन भेटायला देत नसतील तर देव तुमच्या गळ्यात मी आणून बांधतो, तुम्ही तिथून देवाची पूजा अर्चना करा. का महान व्यक्ती की ज्याची आपल्याला काहीच माहिती नाही. आपण फक्त म्हणतो हा लिंगायत आहे, पण काय त्याच्या मागचं काय सॅक्रिफाईस आहे काय ना हे आपल्याला कळलं पाहिजे. सुरुवात या किल्ल्यापासून झाली, इथून या भूमीतून झाली. किती महान भूमी आहे, विचार करा. सुंदर. इकडे बाजूला विरगळ आणि सती शिळा पडलेली आहे. गेल्यावर विरगळ बनवतात आणि त्याच्यावर सती गेलेली बाई तिची शिळा बनवतात. असा हात असतो. ते एकाच दगडावर खूप रेअर आहे. ते सेपरेट बनवतात. आणि आय होप ते काहीतरी त्याला रिस्टोरेशन करून प्रिझर्व करतात. दादा केवढी सुंदर, लिटरली लोकांना वाईट वाटेल पण क्यूट मूर्ती आहे.
ते ज्या देवाला म्हणतात तो देव कसा आहे? अरे क्यूटनेस ओव्हरलोड आहे क्यूटनेस ओव्हरलोड. तर आता आपण आलोय श्री संत दामाजी पंत यांच्या मंदिरात. अच्छा. दामाजी पंत हे खूप मोठे संत होऊन गेले. दामाजी पंत हे विजापूरच्या दरबारातील या ठिकाणचे धान्य कोठाराचे प्रमुख होते, धान्य कोठाराचे. अच्छा. हा, इतकं लोकांना त्यावेळेस हाल होते अन्न दुष्काळ पडल्यानंतर हा. की अन्नाला अन्न खाता येत नव्हतं, म्हणजे काय मिळतच नव्हतं. आणि जे काय आहे धान्य कोठार ते फक्त त्या विजापूरच्या भाषाकडे होतं. हा. आणि त्या लोकांना खाण्यासाठी काहीच नव्हतं. त्यावेळेस दामाजी पंतांनी कसलाही पुढचा मागचा विचार न करता ते धान्य कोठार खुलं केलं आणि सगळ्या लोकांना वाटून टाकले ते धान्य. हा, त्या काळात म्हणजे इतकी मोठी मोगली सल्तनत असताना, विजापूरचं सगळं एवढं मुस्लिम राजवट असताना, त्या राजवटीत त्यांनी इथल्या लोकांना ते धान्य वाटून टाकलं पूर्ण. मग त्या विजापूरच्या राजांनी सांगितलं की त्या दामाजीला कैद करा आणि माझ्यासमोर आणून त्याचं शिरच्छेद करून टाका. त्यांना घेऊन तिथे ठेवलं. मग तिथं विचारलं, रे का केलं तू, कशासाठी केलं असं तू? कारण हा त्यांचा लाडका एकदम आवडता धान्य कोठार प्रमुख होता, की जो इमानदार होता. बरोबर. त्यामुळे ती शिक्षा, त्यांची पण इच्छा नव्हती शिक्षा करायची, पण इतकं मोठं नुकसान केलं म्हणून म्हणले मी तुला सोडून देईन, तू माझं काय जे कर्ज आहे ते तू फेडून टाक, म्हणजे तू खर्च केला. मग भगवान विठ्ठल स्वतः एका सावकाराचं रूप घेऊन त्यांचं कर्ज फेडतात आणि त्यांना घेऊन येतात. म्हणजे सावकार गेले, सावकार सगळं पे केलं, फेडलं आणि त्यांना घेऊन आले रिटर्न. उभ्या आयुष्यात दामाजी पंतांनी एक सुद्धा अभंग लिहिलेला नाही, एक सुद्धा. तरी त्यांना संत परंपरेत खूप मोठा मान. तुकाराम महाराजांनी व्याख्या केलेली आहे, पुण्य ते परोपकार, पाप ते परपिडा. इतकी साधी सोपी पुण्य पापाची व्याख्या तुकाराम महाराजांनी केली आणि त्यात दामाजी पंतांचा उल्लेख तुकाराम महाराजांनी त्यावेळेस केलेला आहे. म्हणजे एक सुद्धा अभंग ओवी न लिहिणाऱ्या माणसासाठी तो एवढा मोठा संत जर ओवी लिहित असेल तर ते किती उंचीचे असतील. आता या गोष्टीतनं हेच एक बोध जो मिळतो तो म्हणजे हा आहे की संत म्हणजे नुसतं देवाची भक्ती करणं नाहीये. बिलकुल नाही. देवाची भक्ती ही लोकांची सेवा याच्यातच आहे. हो. आणि ज्या माणसाने कधीच अभंग दिला नाही, काही केलं नाहीये, त्या माणसाला तर जेव्हा खरी गरज होती माणुसकी दाखवली आणि माणुसकीसाठी देव समोर आला देव. माणुसकी मध्ये खरी भक्ती आहे. येस, हे मी दरवी सांगतो. आता आपण मंगळवेढ्यात, संतांची भूमी. ही जमीन दिसते का सगळी आपल्याला? सगळी ही सगळी जमीन काळी माती आहे. आणि ही जमीन जवळजवळ 86,000 हेक्टर, कमीत कमी 86,000 हेक्टर जमिनीला बांध नाही. बांध म्हणजे बॉर्डर. आपण आखतो ना बॉर्डर, की माझा एवढा प्लॉट आहे, माझा तेवढा. तसं ह्या 86,000 हेक्टर म्हणजे अराउंड 2.6 or 7 एकर्स मीन्स 1 हेक्टर. मग किती झालं बघा ते. 86,000 हेक्टर म्हणतो मी, एकर नाही. तरी पूर्ण जमीन तशी काळं रान आहे सगळं. म्हणजे 2 लाख एकर. हा, काळं रान आहे सगळं. हे काय इथले आणि शेतकऱ्यांमध्ये ह्या कुठल्या तुझी इतकी जमीन आहे, माझी इतकी जमीन आहे म्हणून वाद सुद्धा होत नाही. एकतर ह्या भागात पावसाचं सगळ्यात कमी प्रमाण आहे. पर्जन्याच्या छायेतलं हा तालुका आहे, त्यामुळे इथं फक्त ज्वारी उगवते, दुसरं काहीच उगवत नाही. ज्वारी पण अशी उगवती की त्याला GI टॅग आहे. आणि ही माती दिसते का, ह्या मातीसारखा गोडवा कुठल्याच ह्याच्यात नाही म्हणते. साखरेच्या ह्याच्यात जसा गोडवा असतो तितका गोडवा ह्या मातीत आहे. म्हणून इथली मालदांडी ज्वारी इतकी प्रसिद्ध आहे. आणि ज्वारी कधी गोड नसती, पण इथली ज्वारी सगळ्यात जास्त गोड असते, मालदांडी. आता पाणी नसते तरी सुद्धा लोक इतकं मेहनतीने ही दिसते, सगळी ज्वारी दिसते ती आपल्याला. तर इकडच्या भागात आत्महत्या करण्याचं प्रमाण खूप कमी आहे. त्याचं कारण काय आहे, लोक इतकं मेहनतीने ते शेती करतात. एकतर पावसाचं प्रमाण कमी आहे, पाणी कमी आहे इकडं, तरी सुद्धा इथली ज्वारी देश पातळीवर सगळ्यात जास्त विकली जाणारी ज्वारी. लोक इथल्या घामाला घाम म्हणत नाहीत, तर त्याला म्हणतात, इथे गाणं सुंदर आहे, थेंब नव्ह हे घामाचं, त्याचं बनतील मोती, घास देईल सुखाचा, लय मायाळू ही माती. म्हणजे इथल्या लोकांसाठी थेंब घामाचा म्हणजे मोती समान आहे. आणि तो मोती ज्वारीच्या रूपातून इथल्या शेतकऱ्यांना मिळतोय. अशी ही आमची गोड माती मंगळवेढ्याची. आताचे जे शेतकरी खचून जातात गरज नसताना, त्यांनी इथल्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेतच आलेले आहेत. अजून प्रेरणा घ्यायला पाहिजे, त्यांनी आत्महत्या थांबवली पाहिजे. कारण तुम्ही जे घाम गाळताय ते तुमचे घाम नाही तर ती मोती आहेत. आणि आपली माती खरंच खूप मायाळू आहे, त्यामुळे ती आपल्याला सुखाचाच घास देणार आहे. आपण तिला जितकं प्रेम करून जीव लावू तितकं ही सुखच देणार आहे आपल्याला सगळी माती.
तुम्ही एवढं बाप ठिकाणी मला फिरवता ना, लोकांना वाटतं की हा माणूस काय सगळ्यांना गोल्डन असं देत जातोय, हो पण त्यांना कळत नाहीये. की मी आधी किती बोंबलत फिरलोय आणि खाल्लंय आणि तिथे मी घेऊन हे जिथे राहतात दिस इज द लोकल बॉय, यांच्या पंढरपूरपासून मंगलवेढा हे फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर 20 मिनिटाच्या अंतरावरती जर तुम्ही स्लो गाडी चालवलीत आणि ह्यांच्याही गाडी चालवलीत तर 15 मिनिटात पोचाल. आणि आम्ही दादा सर गाडी चालवली. मंगेश सांग किती वेळात पोचू आपण? लेट्स नॉट टॉक अबाउट उद्या पोचाल. तर पॉइंट इज आता तुम्ही कुठे आणलंय? आता आपण आलो आत्मशांती. आत्मशांती. आत्मशांती अरे अरे अरे, संतांच्या भूमीमध्ये आत्मशांती करायला तुम्ही आणली माझी. अशी होती मंगळवेढ्याची ओळख की अगोदर लोकांना माहित नव्हतं काय मिळते खायला काय नाही, हा. तर हे ब्रँडच होतं. हा brand होता? आत्मशांती. आपण आता आलो मस्तानी खायला, आत्माशांत मध्ये आणि ते पण कुठे? मंगलवेढ्याला. 40 वर्ष झाला आत्मा ही करते ती मस्तानी. मस्तानी पिऊन लोकांचा आत्मशांत करते. हा. चला पिऊन बघूया आपण. एकदम असं क्रीमी आहे. कुठली चव लागते डॉमिनेटिंग सांगा? खव्याची. दूध ते दूध नाही दूध हो, पण दूध ते खवायसारखं लागतंय एकदम. कुंदा प्यायला का वाटतं मला. म्हणजे केसर म्हटलं तर केसर लागतं तरी आहे. एकदम खेडेगावातली मस्तानी आहे, पेशव्यांची नाही. पण खेडेगावातली प्रीमियम आहे. हा, आईस्क्रीम पण छान आहे. आईस्क्रीम पण ह्यांचंच आहे ना? आईस्क्रीम पण ह्याचं. तर मगाशी आपण जो व्हॅनिला आईस्क्रीम खाल्ला बघ, जस्ट टेक, हा त्यांचा ब्रँड आहे. मंगलवेढ्यासारख्या तालुक्यामध्ये 40 वर्षापूर्वी एका माणसाने आईस्क्रीम चालू केलं बनवायला. आता त्यांच्या 4-5 ब्रांचेस आहेत. पंढरपूरला सुद्धा ब्रांच आहे त्यांची. विचार करा, किती? 10. 10 ब्रांचेस, 10 ब्रांचेस. म्हणजे खरंच कौतुकास्पद गोष्ट खरंय. आहे. आता माणसं सगळं काम बिम करायला शहरात येतात. तालुक्यात अशी गोष्ट बनवली की जी शहरातली गोष्ट आहे. शहरात चालू झाली. शहरात चालू झाली. क्या बात आहे. छान चव आहे, एकदम छान चव आहे. मला युजली मस्तानी बिलकुल नाही आवडत, बरी चांगली आहे. अगेन इश्यू तोच आहे माझ्यासाठी की मला या सगळ्या ठिकाणच्या गोड वाटतं. गोड, हा, कारण सांगितलं ना तुम्हाला या भागात गोड खाण्याचं खूप प्रमाण. खूप प्रमाण आहे. ऊन एकतर खूप असतं. हो शेतातली मशागतीची कामं खूप करायची असतात. हो, शुगर मेंटेन करायला ह्याच्याशिवाय, ग्लुकोज हाय करायला ह्याच्याशिवाय काय पर्याय नाही. पर्याय नाही. आणि इथे असं पण नाही की काय केक शॉप किंवा पेस्ट्री शॉप काय किंवा नाही, असं काय शॉप्स पण नाहीत. जे पण काय आहे ते हेच आहे ह्याच्यासाठी हो, गोड हो, खायचं. हो, हो. त्यामुळे मी पण ह्याला बेनिफिट ऑफ डाऊट नक्की देतो या Yes, गोष्टीला. yes. दुधाची क्वालिटी एकदम बाब, केसरची क्वालिटी एकदम छान, Yes. आईस्क्रीम पण एकदम परफेक्ट. किंमत पण एकदम परफेक्ट. परफेक्ट माझ्याकडनं मिळतं ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. येस. जर तुम्हाला बासुंदी पाहिजे नसेल, तुम्हाला कुंदा खायचा नसेल, तर मस्तानी तुमच्यासाठी आहे. ग्रुपमध्ये कोण लहान पोरगा असेल त्याला ते खूप आवडणार. खूप आवडणार. हो, त्यामुळे जर तुम्ही इथे आलात मंगलवेढ्याला वारीच्या वेळेला पण हो, वारीच्या वेळेला. तुम्ही इथे यायला पाहिजे. कारण वारीत तुम्ही दमणार, घामाघुमणार, गरमी असणार आहे, हो. तर तुम्हाला एनर्जी इथे मिळणार आहे. चला, आमचा हा मंगलवेढ्याचा वारी स्पेशल एपिसोड आम्ही इथे संपत आहोत. एकदम छान आम्ही संतांच्या भूमीत आलो. दादा तुम्ही मस्त मस्त ठिकाणी मला घेऊन फिरलात, आणि मी जे काय आयटम खाल्लेत, ज्याला गोल्डन असू दिले, ते तर आयटम तुम्हाला ट्राय करायचेच आहेत. तुम्हाला काय वेगळे माहिती असतील ते पण मला कमेंट करून सांगा, ते आम्ही नेक्स्ट टाइम ट्राय करू. कारण वारी दरवर्षी होते. Yes. आम्ही तर येणारच आहोत, कारण त्याला वारंवार येणारी म्हणून त्याला वारी वारी म्हणतात. म्हणतात. आणि आम्ही पण तेच आहोत, Yes. वारकरीच आहोत. वारंवार प्रत्येक आठवड्यात तुमच्या समोर येणार आम्ही. Yes. त्यामुळे आम्ही येणारच आहोत. तुम्ही सबस्क्राईब करा, आम्हाला बघत राहा. चला, गुड नाईट.